कधी शहराचं, कधी रस्त्याचं, तर कधी वास्तूचं नाव बदलण्यात सध्याचं केंद्र सरकार अग्रस्थानी आहे. नाव बदलण्याची केंद्राची ही परंपरा कायम असल्याचं आणखी एक उदाहरण आता समोर आलंय. आता केंद्र सरकारनं सर्वात मोठ्या रोजगार हमी योजनेच्या नावात बदल करण्याचं ठरवलंय. अर्थात ही योजना आहे मनरेगा, म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना. पण आता यातून महात्मा गांधींचंच नाव वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, ज्याला अर्थात काँग्रेसनं विरोध केलाय. गांधीजींचं नाव वगळल्यानंतर या योजनेचं नवं नाव काय असणार आहे? केंद्रानं या योजनेच्या लाभात काही बदल केलेत का? आणि मुळात मनरेगा ही योजना का महत्वाची आहे? कोणते लाभ या योजनेत मिळतात? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. lokmat.com वर आपलं स्वागत आहे. मनरेगा भारतातली एक अशी योजना ज्यामध्ये कोट्यवधी लोकांना रोजगाराची हमी दिली जाते. काँग्रेसच्या काळात म्हणजे UPA सरकारच्या काळात ही योजना आणली गेली, जिचं नाव आता मोदी सरकार मात्र बदलणार आहे. तसं विधेयक संसदेत लवकरच मांडण्यात येणार आहे. या योजनेचं नाव आता VBG रामजी म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल 2025 असं असणार आहे. याचा अर्थ विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण विधेयक 2025 असा आहे. खरं तर केंद्र सरकारनं मनरेगा योजना रद्द करून हा नवा कायदा आणण्याचा विचार केलाय. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. त्यासाठी या विधेयकाच्या प्रती लोकसभा सदस्यांना वितरित केल्याचीही माहिती मिळतेय. हा नवा कायदा विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेशी जोडला गेलाय. यामधून ग्रामीण भागात सर्वांगीण विकास, स्थैर्य आणि सक्षमीकरण होईल असा केंद्राचा दावा आहे. या योजनेच्या नावात बदल करण्यासोबतच योजनेच्या लाभात आणखी काय बदलणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता थोडं मागं जाऊन ही योजना का महत्वाची आहे, नाव बदलण्याच्या निर्णयावर काँग्रेसचं काय म्हणणं आहे किंवा कसा विरोध आहे तेही पाहूया. मनरेगा म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट ही UPA 1 मध्ये केंद्र सरकारनं लागू केलेली रोजगार हमी योजना आहे. काँग्रेसनं आणलेला हा कायदा पुढे कामाच्या अधिकाराची हमी देणारा जगातला एकमेव कायदा बनला. 7 सप्टेंबर 2005 रोजी ही योजना विधानसभेत मंजूर झाली. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झाली. सुरुवातीला याला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे नरेगा असं म्हटलं जात होतं. पण 2 ऑक्टोबर 2009 रोजी या योजनेचं नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असं करण्यात आलं. या कायद्यानुसार देशात गरजूंना कामाचा अधिकार मिळतो. एप्रिल 2008 पासून ही योजना संपूर्ण भारतात लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला 100 दिवस रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत या योजनेत रोजगार मिळण्याची हमी आहे. मनरेगा योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असते. या योजनेच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्यांना 5 किलोमीटरच्या परिघात काम दिलं जातं आणि त्यासाठी किमान वेतनही दिलं जातं. सध्या या योजनेत 15 कोटींहून अधिक लोक सक्रियपणे काम करतायत. यात सुमारे 1/3 महिलांचाही समावेश आहे. आता केंद्र सरकारनं या योजनेच्या नावातून महात्मा गांधींचा उल्लेख वगळण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच योजनेत आणखी काही बदल होणार आहेत का? तर हो, या योजनेच्या लाभातही वाढ करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता 100 वरून वाढवून 125 दिवस करण्यात आली आहे. म्हणजे आता ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबातल्या एका सदस्याला जे या योजनेत अर्ज करतील त्यांना एका आर्थिक वर्षात 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. दरम्यान या योजनेच्या नावातून महात्मा गांधींचं नाव वगळण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. काँग्रेसच्या या विरोधाचे पडसाद संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही दिसून आले. विरोधी पक्षांनी गांधीजींचं नाव वगळण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केलाय. या गोंधळामुळे त्या दिवसाचं संसदेचं कामकाज तहकूब करण्याची वेळ आली होती. सरकारच्या या निर्णयाचा राहुल आणि प्रियांका गांधींसह अनेकांनी विरोध केलाय. सरकारचं हे नवं विधेयक म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांचा अपमान असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत. त्यानुसार या नव्या कायद्यामुळे या योजनेवर केंद्राची पकड राहणार आहे. आता केंद्र या योजनेचा खर्च पाहत होतं, पण आता तो खर्च राज्यांवर लादला जाईल. परिणामी गरजूंना रोजगार मिळणार नाही. तर प्रियांका गांधींनीही या विधेयकाला विरोध करताना म्हटलंय की हे विधेयक आणून केंद्र सरकार कोट्यवधी मजुरांचा हक्क हिरावून घेतलाय. त्यामुळं गाव ते संसदेपर्यंत या विधेयकाला काँग्रेसचा विरोध असणार आहे. आता संसदेत हे विधेयक मांडल्यानंतर गदारोळ होणार हे निश्चित आहे. दरम्यान काँग्रेसनं आणलेल्या योजनांवर टीका करून मोदी सरकार त्याच योजनांची नव्या नावानं अंमलबजावणी करत असल्याचंही नेहमी बोललं जातं.
आता मनरेगा योजना ही VBG रामजी या नावानं ओळखली जाणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।